नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्या पद्धतीने गेल्या 8 वर्षापासून सिडको, म्हाडा किंवा PMRD संपूर्ण महाराष्ट्रातील गृहप्रकल्प संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असताना आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून फॉर्म भरण्यापासून 100% गृहकर्ज या सरकारी योजनेची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी आपण सहकार्य करत असताना आतापर्यंत हजारो विजेत्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून आज आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे नवीन अपडेट आलेलं आहे त्या संदर्भामध्ये माहिती देणार आहोत. मुंबई म्हाडा लॉटरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ 28 मे 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणाने ज्यांना मुंबई म्हाडामध्ये घर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी हा आत्तासुद्धा रजिस्ट्रेशन आपण करू शकणार आहात. याच्यामध्ये आपल्याला गोरेगाव असेल, बोरिवली असेल, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, वडाळा, पवई, माझगाव आणि गिरगाव या ठिकाणी आपल्या घराचं स्वप्न 29 लाखापासून सुरुवात होणाऱ्या या लॉटरीमध्ये आपल्याला सहभागी होता येणार आहे. त्याबरोबरच पुणे म्हाडा लॉटरीसुद्धा मुदतवाढ 28 मे पर्यंत देण्यात आलेली आहे. फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेस म्हणजे प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या स्वरूपाची पुणे म्हाडा लॉटरी आहे. त्याच अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित राहतो की वारंवार जी मुदतवाढ का देण्यात येते, तर त्याच्यामुळे बरेचसे तर्कवितर्क निर्माण झालेले आहेत आणि सर्वसामान्यांना याबद्दलचे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न इतर काही लोकांनी केल्यामुळे आपल्याला त्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम ह्या सर्व सरकारी योजना आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की या सरकारी योजनेमध्ये जी घरं आहेत त्या घरांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये अर्ज अगोदरच आलेले असतात. मग मुदतवाढ का द्यावी लागली आणि यावेळेस तरी काय झालेलं, यावेळेस जी ह्या दोन्ही पण पुणे म्हाडा किंवा मुंबई म्हाडा लॉटरीला मुदतवाढ देण्याचं कारण हे अर्जदार कमी येणं हा जो गैरसमज निर्माण केला जातोय तो नाही आहे, तर तो त्यापेक्षा महत्त्वाचा सर्व्हर इश्यू किंवा टेक्निकल इश्यू हा आहे. आता टेक्निकल इश्यू कोणाचा आहे, म्हाडाचाच आहे का? नाही, म्हाडाचा फक्त टेक्निकल इश्यू नाही आहे. आपल्याला माहिती असेल की आता गव्हर्नमेंटने साधारणपणे सर्व तहसील कार्यालयाचे जे सर्व्हर्स आहेत याच्यामध्ये मोठा बदल केल्यामुळे आपली जी कागदपत्र आपल्याला तहसील कार्यालयातून भेटतात यामध्ये तुम्ही पहिल्या पेक्षा आता बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपला फोटोसुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसतो. म्हणजे हा जो बदल झालेला त्यामुळे जे बारकोड असेल किंवा इतर जे काही बदल आहेत ते पूर्णपणे प्रॉपरली व्हेरीफाय होणं थोडंसं कठीण जात आहे आणि जे म्हाडाकडे सर्व्हर किंवा